तोच राग होता, दुसरं काही नाही. ठीक आहे, चालेल. मनातली इच्छा समजली असेल तुम्हाला नेमकं काय होतं काय नाही तर. सार कढी बावडे हे केले गोंडे. हा, ते महत्वाचं आहे. महिना धोंड्याचा आहे आणि धोंडे. नमस्कार. नमस्कार. तर स्वागत आहे सर्वांचं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये. तर तयारी चालू आहे स्वयंपाकाची संध्याकाळच्या. काय केलं? शेंगा शेंगा. इकडं स्वयंपाक आई करत आहे आज. हो. आणि राधिका काय करत आहे? ते चांदी ना उद्या तरी बॅग भरवायची ना. बॅग भरणं चालू आहे. काय झालं एवढं रुचलं? म्हणजे सकाळी जरसं झालं नाही तर लगेच बॅग पॅक करायची काय? नाही. हा, एवढा रुसवा थोडी चांगला असते. मग मला जा वाटलं दोनच महिना आहे पुन्हा. का आहे? जात असतात ना ते धोंड्याला. आवाज येत नाही, जोराने बोलावं लागते. धोंड्याच्या महिन्यात जात असतात ना. असं आहे का? म्हणून चालवतात नाही का? बोलायचं नाही, हे नाही. तसं काही नाही. सकाळी तेच झालं, तुम्ही पाहिलं असेल व्हिडिओमध्ये आजच्या. दुसरं आणखी काय सांगायचं म्हणून. इकडे बॅग वगैरे पॅक करणं चालू आहे राधिकाची. आणि बघा तुम्ही कपाटातनी किती सामान आहे. काय आहे? व्यवस्थित नाही लागत त्याचं. नुसतं कपाट साड्यानं भरलेलं आहे. त्यातनी माझ्या एकही ड्रेस नसेल लग्नाचा. आहे का लग्नामधलं? तुमचं आहे ना. कुठलं आहे? लग्नातला नाही, लग्नातले तिकडे आहे का? आहे ते म्हणजे जुन्या घरात नाही, तिकडे कपड्यात पडायला उंदरा खाऊ राहिले. आणि स्वतःच बघा इकडे किती स्वार्थपणा आहे. सर्व कपडे इकडे आहे पॅक केलेले. एकही ड्रेस माझा त्यात नाही आहे कपड्यात नाही. मग जेवढे काही कपडे असतील ना माझे, म्हणून रुसवा होता का? तोच राग होता, दुसरं काही नाही. ठीक आहे, चालेल. मनातली इच्छा समजली असेल तुम्हाला नेमकं काय होतं काय नाही तर. इकडं तेच आहे. सर्व कपडे झाले पॅक. चालू आहेत. काय काय घेतलं? काहीच नाही. डुग्ग्याचे कपडे घ्यायला की ना, आता वाढले ना. डुग्गूचे कपडे पहिल्यांदा एक बॅग होती. मग मोरी त्या ड्रेस असतं घालते का? एक साडी नेसून जा. पहिले काय होतं, एकटीच बॅग पॅक करायची होती. आता स्वराजचे ड्रेस कपडे भरायला लागते. लेकराचे कपडे राहतात ना. हम्म. 10 मिनिटात ते मुक्त करते. हा. त्याच्यामुळेच जास्त कपडे भरायला लागतात. हा. पण उद्याला कोण कोण येणार आहे? उद्याला अजून काही सांगितलं नाही. बाबा येणार आहे. आणखी आईला म्हटलं आईला मला घे ना. दोनाच्या महिन्यात साडी घेत असते म्हणते ना आईले. बघा म्हणते हिरवी साडी घे. बोलावून घे मग. सोबत जाणं होते, लेकरू घेणं होते. आहे की नाही? चालते. असं आहे. सध्या तयारी चालू आहे. तर सध्या स्पेशल गाडी केलेली आहे आणि गाडी घेऊन येणार आहे. तर कारण स्वराजसाठी पण तेच ना. मग तो लहान आहे सध्या. हो, पण तसं लहान मुलगा असं येणं जाणं ज्या गाडीनंच करावं लागते. स्पेशल उन्हाच्या हिशोबानं, वेळेच्या हिशोबानं सर्व. आणि त्यासाठीच. आणि 2-3 दिवस झाले पहिलं चालू होतं की जायचं की नाही जायचं. तर कन्फर्म झालेलं होतं जायचं म्हणून माहेरी राधिकाचं. कारण अन्नप्राशन पण चालू होतं स्वराजचं. हो, त्याचं अन्नप्राशन आता चालत नाही ना. ते काय त्यात होतं त्याच्यामुळे पण ठीक आहे, लांबणार आहे तसं. तिथपर्यंत येणं झालं तर होऊ शकते आपलं. इकडेच करू आपण. काय जास्त दिवस नाही राहिले. इकडे आल्याच्या नंतर करता येते. हा, इकडेच करू. तर कुठपर्यंत थांबूच? एवढा दिवस थांबून चांगलं आहे ना. बघा इकडं. आता काय काय घ्यायचं सर्व. ते सर्वात महत्वाचं माहिती का? बाळाचे ड्रॉप जे आहे ते घ्यायच लागते. मागच्या वेळेस माहिती आहे का, काहीतरी त्याचा टॉनिकचं जी बॉटल आहे छोटा ड्रॉप ते तिथेच विसरून राहिला होता. यापर्यंत तसं नाही झालं पाहिजे. आठवड्यानं भरायचं हो. दुधाचं कसं आता वर नेऊन ठोका नाही चालते. गुड मॉर्निंग सर्वांना. तर मजेत असणार. आणि सकाळची तयारी चालू आहे. इकडं काय करता इकडं? तर इकडं शेवळ्या करायच्या आहे, त्यासाठी तयारी चालू आहे. आणि आज राधिका खुश वाटत आहे एकदम. मूड पण चांगला आहे. कालचा मूड वेगळा होता. कालचा मूड म्हणजे असा होता की बस जासाठी काही होते सर्व. आणि आज जे आहे फायनल झालेलं आहे. त्याच्यामुळं बॅग पॅक करून रेडी आहे.
आता इकडून जाताना बघू सर्व व्यवस्थित आहे रेडी, तिकडून येताना किती वेळ लागणार आहे ना. हो, आणि स्वराज पण जाणार आहे आज मामाच्या गावाला. मामाच्या गावाला जायचं. हो, मामा येऊ राहिले घ्यायला आज. मामा येते, आजी येते, हां, आणखी आबा येत आहे. हो. तरीच नाही काय. मसाला आहे इकडे घ्या सर्वजण येत आहेत, त्याच्यामुळे सर्वात जाणार आहे गावकडं. आणि इकडं हो मोबाईल दिसला की बस त्यामध्येच पाहते. पण राधिका तिकडे गेल्याच्या नंतर समजा शूट वगैरे येतील का आपले? येतील ना, तिकडचे गेला ना. घेणार आहे ना. हां, तर मित्रांनो तुम्हाला जे आहे तिकडचे व्हिडिओ पाहायला भेटणार. आता बरेच जण बोर झाले होते, तुम्ही पण म्हणत होते की इकडचे व्हिडिओ खूप झाले आता, तेच त्याच्यामुळे म्हणतात ब्रेक आणला. राधिकाला पण जायचंच होतं. हो, आता जावंच लागते ना अधिक मास. तर असं आहे. आणखी आता बरंच येणारच आहे तुम्हाला शूट, कोण कोण येणार आहे ते पण दिसणार आहे, आणि काय पाहुणचार वगैरे काय ते पण समजणार आहे. कारण आता तुम्हाला माहीतच आहे धोंड्याचा महिना आलेला आहे, आणि पुरण पुरण धोंड्याचं जे आहे तयारी इकडे चालू आहे. कुकर वगैरे लावलं आहे त्याचाच सकाळपासून आहे ना. हो, तयारी करावं लागते ना. वेळच होते ना बाळाच्या नंतर. वेळ होणारच आहे तसे. आणि दुपारी 12-1 वाजता त्या जवळपास येणार आहे, तर हो. तसा उशीर होणार आहे. चल, तर इकडं जे आहे आईचा स्वयंपाक चालू आहे. पाहुणे येणार म्हणून. कोण येणार आहे? कोण कोण येणार आहे? हां, आणखी इवाई नाही का? कॅन्सल झाले ते. खाऊन मग कोणा समजा लागला? अभिषेक. अभिषेक नाही. ओम येणार आहे का? अच्छा, भाऊ आणखी मामी असं दोघेजण येणार आहे. तेच वाट पाहणं चालू आहे, आणि स्वयंपाकाच तयार चालू आहे. काहीच पुरण. आणखी काय केलेलं आहे? रस केला, सार, कढी, भावडे, हे केले गोंडे. हा, ते महत्वाचं आहे. महिना धोंड्याचा आहे, आणि धोंडे कुठे केले तेच पाच होतं. हे बघा असं केलेलं आहे धोंडे. ते लाल सफेद 33 केले. हो. म्हणजे असं काही आहे का 33 तुम्ही अनासे करा, 33 धोंडे करा? 33 हां, गाईला ठीक आहे ना. आपला स्वराज पण तयार झालेला आहे. मामा येणार, आजी येणार म्हणून, हो. आणि मामाच्या घरी जायला तयार झालेलं आहे ना. हॅलो, इकडं बघ. तुझी तयारी वेळ आहे आणखी. आणखी बरंच आहे. रस कुठे केला का? पापड, हां, सर्वच आहे. पूर्ण पावांचं. आता बॅग भरली ना, आता बॅग आता जायचं आहे आम्हाला गावाला. हे ना डुगू, डुगू पिलू कुठं जायचं आपल्याला? मामाच्या घरी जायचं ना. इकडे बघ ना. ए स्वराज, पप्पा. आमचा स्वराज आता लगे आवाज दिला की लगे रिप्लाय देतो. हा, म्हणजे असं वेळ करत नाही. आता समजायला लागलं. हो हो, पा कसा आहे. हो म्हणते. हा, शेलू बाजार. हो जवळच आहे, येण्यातच आहे. आणि इकडे बरंच आहे. तसं राधिका जाणार आता माहेरी. आम्ही मस्त एन्जॉय करणार आहे. काय माहेरी एन्जॉय हां, कसा? म्हणजे आम्ही शेगावला जाणार आहोत. दोनातला कुळदेवतापाशी. पाहू आता जसं शक्य झालं तसं. वा, मस्त एन्जॉय मग दोघं मायलेकाचा. आम्ही इकडंच. तुम्ही पण यायचं ना मग, आईला तुम्ही घेऊन यायचं. नाही जाऊ ना पण शेगावला. बरं, चालतंय. स्वराज पण जास्त काळजी घेणं उन्हाची खूप आवश्यक आहे. फिरणं काय होणारच आहे आपलं तेच ना. याच्यानंतर. त्याच्या इकडे बघू. हां, 1 महिना गेला की नंतर हिवाळ्यात आपण मस्त लंबा टूर काढू. हो. हो चला, परत तर शूट तर आहे. आल्याच्या नंतर बराच उशीर होणार आहे त्याला. ॲक्च्युली काय झालं होतं येण्यात नाही, वेळेवरच काय झालं, गाडी बंद पडली. गाडी बंद पडली दुसरी गाडी समोर. म्हणून ते उशीर झाला. नाहीतर आपल्याला जे आजच्या व्हिडिओमध्ये दिसले असते हो ना. पाहुणे आलेले. पण आता उशीर होणार आहे, तर तुम्हाला ज्या पुढच्या व्हिडिओची वाट पाहावं लागणार आहे. आबाजीले याच होतं सर्वच त्याच होतं. पण नाही का, कॅन्सल झालं. काय करणार, गाडी बंद पडली. चालते मग फोन लावावं लागेल सर्व. किती वेळ लागते तर जवळपास येण्यातच आहे ते पण
पण तसंही आपला वेळ जे आहे खूप उशीर होत आहे व्हिडिओ येण्यासाठी. आपण त्या लगेच अपलोड करणार आहे. चल असं आहे, भेटू आपण पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय. बाय बाय.